मी उठायच्या आधी म्हशी मॉर्निंग वॉकला गेल्या. आता शेणा व्यतिरिक्त तुम्हाला दाखवण्यासारखं गोठ्यात काहीच नाही. लेकिन एक सेकंड, इससे मिलिए ये है हमारा क्यूटू सा बडी. माझ्यासारख्या माणसाची ह्याच्या नजरेत 0 किंमत आहे. मी याला खायला देत नाही, प्यायला देत नाही, कुठं फिरायला सोडत नाही, क्योंकि मुझे कुत्तों से डर लगता है. सुंदर सुंदर झाडं, सुंदर सुंदर फुलं, असं वाटतंय उठल्यापासून इथंच बसावं, कुठलंच काम करू नये. एकच रोपटं होतं ही छोटं, बघा किती साम्राज्य वाढलंय ह्याचं. जांभळाचं झाड आहे, जांभळं दिसले का नाही माहित नाही. लग्नाच्या आधी माझ्या माहेरच्यांनी आणि लग्नानंतर माझ्या सासरच्यांनी मला कुठल्या तर यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले, पण मी आणि माझी फुटी किस्मत यशाला जवळ फिरकू पण दिलो नाही. घरी माझं डोकं आईन्स्टाईनच्या डोक्यापेक्षा जास्त स्पीडनं पळतंय, पण पेपरमध्ये गेल्यावर मी गजनीमधल्या आमिर खानची सख्खी बहीण बनते. आता माझं आयुष्य असं धुरकट झालंय. फॅन्ट्री मधल्या जब्याला ही काळी चिमणी किती दिवस सापडणं झालती, रोज आमच्या दारात येऊन डान्स करून जाते. बरं झालं सापडली नाही, मारलं असतं हिला. ह्यांचं वेगळंच विश्व चालू असतं इकडं. ह्याने स्वतःला ऐश्वर्या राय समजत. आता पंछी बने उडती फिरू मस्त गगन में. बऱ्याच मुलींना चंद्र आवडतो, मूनचे स्नॅप, मूनचं स्टेटस, पण मला सूर्य आवडतो. बघा, डोळे वर करून बघायची कुणाची हिंमत होते का सूर्याकडे. आमच्या घरच्या 2 वासरांना इतकं फ्रीडम दिलंय, मनाचा कारभार करते. आता मी तुम्हाला माझ्या पप्पाचा बिझनेस दाखवते. ही बफेलो आमची नाही. एखादी रील तुमच्या फीड मध्ये आली आणि एखादा जोडपं जर विटा बनवत असेल विटभट्टीवर, तर तुम्हाला ती लय गरीब वाटते. सगळ्यात जास्त पैसा तर ह्यांच्याकडे असतंय. 4-5 महिन्याच्या सीझन मध्ये मालकाला लुटून जातात ही लोक. ऍडव्हान्स मध्ये लाख 1.5 लाख उचलून पावसाळ्यात निवांत खात बसते. त्यांच्यापेक्षा गरीब तर तुम्ही आहो. हे सांग मला फॉलो करायला.